नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 30 मेचा रिव्ह्यू. मंडळी, कालच्या एपिसोडवरून वाटलं होतं अवनी आणि राजा हे चंद्रकांत यांना मिळून येतील, पण तसं नाही झालंय बरं का. कारण राजाने खूप छान शक्कल लढवलीये, त्यामुळं ते त्यांना सापडले नाहीयेत. या तर मग काय झालंय आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी सुरुवातीला दाखवलंय की त्या गुंडांचा फोन आलेला असतो चंद्रकांत यांना की अवनी आणि राजाची गाडी मिळाली म्हणून. चंद्रकांत त्यांना म्हणतात, नक्की तीच गाडी आहे ना? गुंड म्हणतो, हो तीच गाडी आहे. चंद्रकांत म्हणतात, बास बास बास, मला आता तुझं लाईव्ह लोकेशन पाठव आणि त्यांच्यावर लक्ष ठेव. हे बघ, सोडायचं नाही त्यांना, आणि आत्ता जर का ते निसटले तर तू मेलास. गुंड म्हणतो, नाही सोडत, हा हनम्या त्याचं तुकडं तुकडं करेल. आणि मग पुढे अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. विवानचे वडील तिथे आलेले असतात आणि ते फार गोंधळ करत असतात, तिथं मोठमोठ्याने ओरडत असतात. अवनीच्या आईला म्हणतात, मुळात लग्न घरातून मुलगी पळून जाऊच कशी शकते, हे असले संस्कार दिलेत तुम्ही. स्वातीला फार राग येतो, ती म्हणते, काका प्लीज. अशा वेळी एकमेकांचे संस्कार काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. विवानचे वडील म्हणतात, मग हा प्रॉब्लेम झालाच कसा? अवनीशाही त्यांना समजावत असते. अवनीचे वडील त्यांना आणायला गेलेत, ते घेऊन येतील अवनीला. तुम्ही काळजी नका करू, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्या त्यांना म्हणत असतात, एक विनंती आहे, घरात ना खूप पाहुणे आहेत, तुम्ही जरा हळू बोलता का? विवानचे वडील उलटी मोठ्यानेच बोलायला लागतात. ते म्हणतात, काय हळू बोलू? विवान आमचा एकुलता एक मुलगा आहे, कॅनरा डिटन, हायली एज्युकेटेड आहे तो. त्याच्यासाठी ना अशा मुलींच्या रांगा लागल्या होत्या, पण त्यानं तुमच्या मुलीला पसंत केलं. पण वाटलं होतं चंद्रकांत देशमानेसारख्या मोठ्या माणसाशी संबंध जुळून येतोय. चांगलं आहे, पण झालं उलटच. नाव मोठं आणि लक्षण खोटं. अवनीच्या आईला आणि स्वातीला खूप वाईट वाटत असतं, पण विवानचे वडील हे फार टोचून बोलत असतात त्यांना. पुढे म्हणतात, काय म्हणाले होते चंद्रकांत देशमाने? ते लग्नाला खूप मोठी मोठी मंत्री संत्री येणार आहेत, आमच्या इमेजला शोभेल असं लग्न लावून देणार आहे आम्ही. पण इथे झालं काय? भर मांडवातून मुलगीच पळून गेलीये. अवनीच्या आईला फार वाईट वाटत असतं. स्वाती विवानच्या वडिलांना म्हणते, काका प्लीज, म्हणता ना तुम्ही, आईची अवस्था काय आहे, कोणत्या परिस्थितीतून जात आहेत ते, इथं वेळ काय, तुम्ही बोलताय काय? अहो, आमची अवनी अशा परिस्थितीत कुठे असेल, काय असेल, तिचं काय चालू असेल, आम्हाला काहीच आयडिया नाही आहे याची. तुम्हाला मदत करता येत नसेल तर निदान शांत तरी बसा. कारण अवनीच्या आईला आणि स्वातीला माहिती नसतं की अवनी ही राजासोबत गेलेली असते. पुढे विवानचे वडील म्हणतात, तुमची मुलगी एका ड्रायव्हरसोबत पळून गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर अवनीची आई आणि स्वाती यांना खूप मोठा धक्का बसतो. अवनीची आई म्हणते, काय? विवानचे वडील म्हणतात, होय, आमच्या विवाने सांगितलं ना आम्हाला. पुढे म्हणतात, मुळात अशा मुलीचा आम्ही विचार केलाच का, याचा पश्चाताप होतोय आम्हाला. नाही, काय सांगणार आहोत आम्ही आमच्या नातेवाईकांना? तिकडे विवानच्या आई तिच्या नातेवाईकांना तोंड देऊन कंटाळलीये. अवनीची आई म्हणते, अवनीचे बाबा अवनीला आजच्या आज शोधून परत आणतील. विवानचे वडील म्हणतात, आणावंच लागेल. आणि ठरल्या मुहूर्तावर तुमच्या मुलीचं आमच्या विवानशी लग्न लावून द्यावंच लागेल, नाहीतर आमच्या बदनामीची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. कारण पोरगी तुमची पळालीये. विवानच्या वडिलांचे हे शब्द अवनीच्या घरात असलेले पाहुणे ऐकतात आणि ते म्हणतात, काय, अवनी पळून गेली? स्वाती त्यांना समजवते, नाही काकू, तसं काही नाही आहे. पण ती म्हणते की, अगं पण हेच तर म्हणाले ना की अवनी पळाली म्हणून. स्वाती म्हणते, नाही काकू, तसं नाही आहे. ती बाई दुसऱ्या बाईला सांगत असते, अगं अवनी पळाली. इकडे अवनीच्या आईला फार मोठा धक्का बसतो. त्या खूप रडायला लागतात. म्हणतात की आता सगळ्यांना कळणार की अवनी घरात नाही आहे. पुढे मग अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. राजा आणि अवनी फार घाबरलेले असतात. म्हणत असतो, मी तुम्हाला कन्फर्म पुण्याला पोहोचवणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी म्हणते, टेन्शन मला नाही, तुला आहे. म्हणतो, का, मला एकट्याला का टेन्शन? अवनी म्हणते, मला काय करणार नाही ते, फार फार तर मला पकडून घरी घेऊन जातील, पण तुला तुला नाही सोडणार ते. राजा म्हणतो, म्हणजे? अवनी म्हणते, नाही, तुला नाही सोडणार ते. इकडे ते गुंड राजा आणि अवनीचा खूप पाठलाग करत असतात. ते हत्यारे बाहेर काढून राजाला म्हणतात, ए थांब, ए थांब. राजा म्हणतो, अरे भावा, तुझी बहीण नाही पळून आणली मी, कशाला माझ्या मागे येतोय? अवनीकडे म्हणते, अरे पळून नाही, निघून आली आहे मी. म्हणतो, हे आता कुठं सांगताय तुम्ही मला? त्या गुंडांना सांगा. ती त्यांना म्हणत असते, अरे तुम्ही जा ना. ते अवनीच्या वडिलांना लोकेशन मिळालेलं असतं. गुंडांचा आणि अवनी आणि राजाचा खूप मोठा थरार दाखवलेला आहे. अवनी रडत असते, बाबा बाबा म्हणून. राजा आणि अवनीची गाडी पुढे, मागे गुंडांची गाडी, खूप थरार रंगवलाय. पुढे मग दांगड घराण्यातील सीन घेतलेला आहे. यशोधन जेवण करत असतो, तेवढ्यात नमी येते. नमी यशोधनकडे पाहत असते. यशोधन
तिथे गरम भांडं खाली उतरत असताना त्याच्या हाताला चटका बसतो. मी धावत जाऊन एका तांब्यातून पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये यशोधनचा हात बुडवून ठेवते आणि यशोधनला म्हणते, "यशा, किती दिवस असं भावांसाठी चटके खात बसणार आहेस?" यशोधन म्हणतो, "आपलं बोलणं झालंय ना मी ह्यावर. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत राहीन." मी म्हणते, "तुझं मन ना आभाळ एवढं मोठं आहे बघ, म्हणून आवडतोस तू मला. हे तुझे चटके अर्धे मी वाटून घेतले असते आणि ह्या पोरांसाठी मी पण काहीतरी केलं असतं. माझी मम्मीच या सगळ्याच्या मुळावर येऊन बसली आहे ना, त्याच्यामुळेच सगळा कांड होऊन राहिला हा. मम्मीला यशाबरोबर लग्न करायचं असतं ना, त्यामुळे ती त्याला सारखं म्हणत असते. तशाच प्रमाणे ती आत्ताही म्हणते, मला येऊ दे ना तुझ्या घरात सून बनून." यशा म्हणते, "ये ना मी." त्यानं जर का तुला इथं पाहिलं ना, पुढे नमी म्हणते, "हां, त्यात काय 100दा पाहिले तिनं. ती मला 1000 वेळा बघते आणि समती कावकाव करते आणि समती गल्ली डोक्यावर घेते. त्यात काही नवीन नाही." असं म्हणून ती जेवण करायला जाते. यशा म्हणते, "नमे, नको ना काम करू, माझं काम मला करू दे." मी म्हणते, "करू दे ना मला, लग्नानंतर हे सगळं करायचंच आहे मला." शोधून तिला बाजूला सारून म्हणतो, "नवऱ्यानं जर का भाजी केली तर ती काय पचत नाही का?" पुढे म्हणते, "म्हणजे तुला पण वाटते ना आपलं लग्न होणार?" यशा म्हणतो, "हे बघ ना मी, माझं लग्न कोणाशीही हो, माझं काम मी करणार आहे. आणि तुलाही सांगून राहिलो, सासरी गेल्यावर नवऱ्याची सगळी कामं करायची नाहीत. बाई कामं करत जाते आणि घरातले सगळे तिच्यावर कामं टाकत जातात. तर बाईला वाटते की सगळे तिचेच कर्तव्य आहेत. पुढे लई त्रास होतो." खरंच मंडळी, कोणी एवढा स्त्रीचा विचार करत असेल का? खरंच मला खूप आवडले यशोधनचे विचार. तुम्हाला आवडले का? मी यशाला म्हणते, "तू माझी एवढी काळजी करतो तर हेच घर माझं सासर कर की." यशा काहीच बोलत नाही. नमी पुढे म्हणते, "तू काहीच बदलला नाही ना? लहानपणी आपण घर खेळायचो ना, तेव्हा पण समधी कामं तूच करायचा. मला एक पण काम करू द्यायचं नाही आणि आता पण तसंच आहे." यशा म्हणतो, "आपल्या वाटेची कामं जर बाईवर लादायची असतील तर मी न बदललेलाच बरं." मी म्हणते, "किती गोड आहेस रे तू, म्हणूनच मला आवडतो." यशो तिच्यावर फटकन खेकसतो आणि म्हणतो, "नमे, आपलं काही नाही होऊ शकत. तू उगाच नुसती होप ठेवू नकोस." नमे पुढे म्हणते, "मी ठेवणारच होप. कारण माझा 2 नंबरचा धीर म्हणतो होप लई." पुढे यशा म्हणतं, "तोप चीज आहे." म्हणते, "करेक्ट." आणि मग ते दोघेही हसायला लागतात. परत यशाला कन्व्हिन्स करत असते की चल की आपण एकत्र करू घर संसार. त्यानंतर परत तेच, "अगं आपण घर संसार करायला लागलो, तुझी आई त्या घर संसाराला आग लावून टाकेल, तुला त्यात ढकलल. काम कर, चांगला कर्तबगार पोरगा पाय आणि त्याच्या संग लग्न करून घे." मी यशाकडेच पाहत असते. यशा म्हणतं, "काय काय पाहून राहिली?" ते एक कर्तबगार नवऱ्याकडे पाहून राहिली. तर चुलत त्या ओरडायला लागते आणि मी निघून जाते. पुढे इकडे राजा आणि अवनीचा थरार रंगवलेला आहे. पॅनिक होऊन म्हणत असते, "मी बाबांना फोन करते." राजा तिला ओरडतो आणि म्हणते, "अहो, बाबांना कशाला फोन करताय? सिम कार्ड टाकून दिले ना आपण. शांत बसा, तुमच्या एका फोनवर ते इथं आलेत. आई आहे आपल्या बरोबर." चंद्रकांत महेशला लाईव्ह लोकेशननुसार रस्ता सांगत असतात. पुढे अवनी इकडे खूप पॅनिक झालेली असते आणि ती बाबा बाबा म्हणून ओरडत असते. मग अहो, तुमच्या बाबांच्यामुळेच तर झालं हे सगळं. काय बाबा बाबा म्हणून ओरडायला राहिलाय, जरा गप बसा तुम्ही. आणि राजावर ओरडून म्हणते, "ए, बाबांना काही बोलायचं नाही हां, माझ्यावर काय ओरडून राहिलायस तू?" राजा तसं, "एक काम करा, देवी आईचं नाव घ्या तुम्ही." तिचे हार्टबीट वाढलेले असतात. ती म्हणत असते, "देवी आई, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल." आणि पुढे बाबा बाबा आणि अचानक म्हणायला लागते. म्हणतो, "अहो, बाबा नाही, देवी आई." अवनी म्हणते, "अहो, टेन्शन आले की मला बाबांचंच नाव येतं ना." खूप फास्ट गाडी चालवत असते. अवनी त्याला म्हणते, "तू सांग आधी मला, तू काय आयडिया करणार आहेस?" म्हणत असतो, "तुम्ही जरा माझं डोकं चालू तर द्या." खूप पुढे आलेला असतो. तो अचानक गाडी रस्त्यावरून आतमध्ये खाली घेतो आणि एका सुनसान साईडला नेऊन थांबवतो आणि मग ते दोघे पाहतात की गुंडांची गाडी त्यांच्या गाडीच्या पुढे गेलेली असते. त्यांना माहितीच नसतं की राजा आणि अवनीची गाडी साईडला गेलेली आहे ते. अवनी आणि राजा त्याच कच्च्या रस्त्यातून पुढे जातात आणि मग अवनीच्या आईचा आणि स्वातीचा सीन घेतलेला आहे. ते अवनीच्या आईला वाटत असतं की स्वातीला सगळं माहिती आहे, त्यामुळे त्या स्वातीला ओढून साईडला घेतात आणि तिला म्हणतात ओरडून, मला सांग, तुला हे सगळं पहिल्यापासून माहिती होतं ना?" म्हणत असे, "नाही आई, आत्ता भेट झाली होती त्यांची." तेवढ्यात त्यांच्यातली ती पाहुणी असते, ती त्यांचं बोलणं ऐकत असते. तिची आई त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते, "तुमचं काय आहे इकडे? तुम्हाला सांगितलं ना तिकडे जाऊन बसा म्हणून." ती त्या पाहुण्यांना बाहेर बसायला सांगते आणि अवनीच्या आईला समजवते. अवनीची आई तिला म्हणत असते, "स्वाती, आत्ता तरी मला खरं सांग ना गं." तुला सगळं सांगायची, हे सुद्धा तिनं नक्की सांगितलं असणार आहे. मला कधी काहीच सांगितलं नाही. आई म्हणजे वैरीण होती ना तिची. आणि त्या खूप रडायला लागतात. स्वाती मग त्यांना खुर्चीवर बसवते. शांत व्हा असं म्हणून समजावत असते. त्या जास्ती
पॅनिक झालेले असतात. त्या म्हणत असतात त्या ड्रायव्हरला ना आपण कामावरून काढूनच टाकायला पाहिजे होतं. त्या दिवशी त्यानं त्या विवानला मुद्दाम पाडलं. आणि आपली अवनी पण काय त्याच्याशी त्याला जेवण नेऊन देत होती, त्याच्याशी गप्पा काय मारत होती. सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत होतं गं. माझ्याच मेलीचं लक्ष कुठं होतं काय माहिती, असं म्हणून ते स्वतःलाच ब्लेम करत असतात. म्हणत असतात त्या ड्रायव्हरने ना अवनीवर जादूच केली असणार आहे. अगं तो विवान इतका शिकलेला मुलगा, त्याला सोडून अवनी ड्रायव्हरसोबत पळाली. त्यांना समजवत असते हा गैरसमज झालाय, असं काही झालं नसणार आहे. अवनीची आई म्हणते अवनीने परत यायलाच हवं. बाबांचा सन्मान, आत्मसन्मान ह्याच्या एका चुकीमुळे मातीमोल ठरायला नको, नाहीतर याचा परिणाम खूप वाईट होणार आहेत. ती म्हणत असते नाही, अवनीच्या हातून असं काही वाईट होऊच शकत नाही. आपली अवनी आहे ना ती. अवनीची आई म्हणत असते अवनी लग्नाच्या मुहूर्ताच्या अगोदर परत नाही आली तर ते मलाही जिवंत सोडणार नाहीत आणि तिलाही. इकडे अवनी आणि राजाची गाडी दिसत नसल्यामुळे ते गुंड गाडीतून बाहेर उतरून चौकात थांबलेले असतात. ते बघत असतात की अवनीची आणि राजाची गाडी कुठे गेली. तेवढ्यात अवनीचे वडील तिथे येतात. तर इथं काय करतायत ते गुंड म्हणतात अहो ती गाडी गायब झाली हो. खूप चिडतात आणि म्हणतात अरे मी तुला काय बोललो होतो गायब झाले म्हणजे. अवनीला धरून ठेव, मी येईपर्यंत काय सांगितलं, अशी कशी गेली ते. आता तू गेलास. चंद्रकांत रागाने गाडीतील बंदूक आणतात आणि त्याच्या डोक्यावर ठेवून म्हणतात तुला मी काय सांगितलं होतं, आता तू गेलास. त्यांना धरून ठेवून सांगितलं होतं ना. कृष्णांना समजावत असतो शोधू आपण त्यांना. प्रकार चालू असताना तेवढ्यात विवान तिथे येतो आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणतो सापडली का अवनी. महेश म्हणतो तू इथं कसा. तो म्हणतो मला करमत नव्हतं, हायवेवरून शोधत आलो, त्यांना म्हटलं इथे तरी कुठेतरी सापडतील. तुम्हाला तरी सापडले का ते. महेश म्हणतो सापडले होते, निसटले. ते विवान म्हणतो निसटले. अहो काय अंकल, कसे मुहूर्तावर ये म्हटला होता असा. कुठल्या मुहूर्तावर येऊ आता. कॅनडाला मी सगळ्यांना सांगितले लग्न करून येणार आहे म्हणून, आता काय सांगू मी. माझी बायको पळून गेली, देशपांडेंची मुलगी पळून गेली एका ड्रायव्हरसोबत. जे तुम्ही सगळे ठेवलेत ना त्यातले एक पण काही कामाचं नाही. महेश आणि अवनीच्या वडिलांना खूप टेन्शन आलेलं असतो. विवान मग पोलिसांना फोन लावायला लागतो. चंद्रकांत ओरडतात विवानवर आणि म्हणतात बंदूक दाखवून म्हणतात ए पोलिसांना फोन लावायचं नाही हां, पोलिसांना बोलवायचं नाही, फोन खाली ठेवा. आणि मग ते गुंड देखील विवानला फोन खाली ठेवायला लावतात. चंद्रकांत महेशला म्हणतात ए चल महेश, आणि मग ते निघायला लागतात. ते गुंड देखील जायला लागतात. विवान म्हणतो मला सांगा तरी, त्याला कोणीही काही सांगत नाही. पुढे मग विवान त्यांच्या मागे जायला लागतो. हा सीन इथे संपून पुढे सुलक्षणा आत्याचा सीन घेतलेला आहे. सुलक्षणा आत्या दत्ता मामाला म्हणत असते काहीही कर पण त्या चंद्रकांत देशपांडेचा नंबर तेवढा मिळव. दत्ता मामा म्हणत असतात हे एवढं काही सोपं आहे का ग, हे तू काय आपला गाववाला आहे का, सगळा चोर आहे, मी कुठला नंबर आणू. सुलक्षणा आत्या म्हणत असते तू काहीही कर पण चंद्रकांत देशपांडेचा नंबर आज मिळूनच दे तुम्हाला. तिथे येते तेवढ्यात आणि ती ऐकत असते. सुलक्षणा आत्या म्हणत असते एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, त्याचं कुणाशी ना कुणाशी तरी कनेक्शन असणारच. परत एकदा ट्राय कर, एकदा का नंबर मिळाला ना मग बघच मी काय करते ते. दत्ता मामा कोणाला तरी फोन लावतात आणि विचारतात चंद्रकांत देशपांडेचा नंबर आहे का. ते म्हणतात नाही. मग परत तो फोन ठेवून ते दुसरं कोणाला तरी फोन लावतात. ते म्हणतात की ते परत म्हणतात चंद्रकांत देशपांडेचा नंबर मिळेल का. तर ते म्हणतात नाही. परत मग चंद्रकांत म्हणतात त्यांना काही करून तो नंबर मला तेवढा मिळवून दे बाबा. ते नमी मग त्यांना म्हणते अरे उगं बसल्या जागी तुम्ही काड्या घालू नका. लक्षणा आत्या आणि दत्ता मामा नमीवर ओरडतात आणि नमीला म्हणतात जा आतमध्ये भांडी पडलेत ती घास जा. ते दत्ता मामा म्हणतात उगाच मोठ्या माणसांच्या मध्ये पचपच पचपच करायचं नाही, चल जा आतमध्ये तुझं काम आहे ते कर जा. लक्षणा आत्या म्हणत असते दादा त्या धोंड्याला ना चांगली अक्कलच घडवायची. नमी म्हणत असते म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही, थांबा मी त्या यशालाच कळवतो. मग सुलू आत्या नमीला थांबवतात आणि आतमध्ये एका खोलीत नेऊन डांबून ठेवतात आणि म्हणतात यशाला सांगणार तू, थांब आता. म्हणतच आहे तुझ्या पाया पडते पण असं काही करू नका. पण सुलक्षणा आत्या काही तिचं ऐकत नाही. इकडे दत्ताला येऊन म्हणते काय झालं बघ ना, नंबर मिळाला का बघ ना. त्यात मिळेल नंबर. आणि मग पुढे राजा आणि अवनीचं सीन घेतलेलं असतं. रात्र झालेली असते. एका सुनसान ठिकाणी गाडी आणून थांबवतो. ही घाबरते आणि म्हणते आपण इथे का थांबवली गाडी. राजा म्हणतो मरायचं नाही आहे मला. अवनी म्हणते म्हणजे. राजा म्हणतो अहो पळवून पळवून हायवेवर बंद पडली असते ना गाडी कुठं, तर तुमच्या बाबांनी पाठवलेले ते गुंड आहेत ना ते फार कंटाळलेला एकाने तुडवलं सीट मागे टाकतो आणि म्हणतो चला झोपूया आता जरासं. नीला म्हणतो तुम्ही पण टाका सीट मागं. मी फार अनकम्फर्टेबल फील करत असते. तिला सीट मागे करून देत असतो. अवनी म्हणते हे काय करतोय तू, गैरफायदा घ्यायचा नाही सर तू माझा, आणि तू विचार सुद्धा नाही करायचास हां, तुला माहिती आहे ना माझे बाबा कोण आहेत ते. राजा म्हणतो काय बोलताय तुम्ही. अवनीला वाटत असतं राजा तिला काहीतरी करेल म्हणून ती ओरडत असते वाचवा वाचवा. राजा तिकडून पळत येतो आणि म्हणतो थांबा तुमचे पाय कुठे आहेत, द्या इकडे तुमचे पाय. त्याचा पाया पडतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल.
हो, असा मुलगा वाटलो काय मी तुम्हाला? माझा जीव धोक्यात टाकून तुम्हाला वाचवलंय मी. तुम्ही म्हणजे माझ्यावर डाऊट घेताय तुम्ही? अवनी एकदम शांत होते आणि मग पुढे सुलक्षणा आत्याचा सीन घेतलेला आहे. इकडे नमी म्हणत असते, "मम्मी दार उघड." आणि काका म्हणतात, "ए थांब ए." पुढे सुलक्षणा आत्याला सारखं फोनचा नंबर आलेला की काय हे वाटत असतं. ती म्हणत असते, "जरा बघ ना मेसेज आला की काय? एवढे मित्र आहेत तुझे, एक काही कामाचा नाही." तेवढ्यात दत्ता काकांच्या फोनवर चंद्रकांत देशपांडेचा नंबर येतो. ते दाखवतात सुलक्षणा त्याला, "बघ मी मिळवला नंबर." दोघेही खूप खुश होतात. सुलक्षणा त्या पुढे म्हणते, "आता बघ मी काय करते." आणि मग पुढे अवनीच्या वडिलांचा सीन घेतलेले सर्वजण एका ढाब्याबाहेर थांबलेले असतात काहीतरी खाण्यापिण्यासाठी. त्यांच्या माणसांना सांगत असतो, "चेक करा सगळीकडे टोल नाक्यावर वगैरे." अवनीचे वडील इकडून तिकडे फेऱ्या मारत असतात. त्यातला एक गुंड त्यांना काहीतरी आणून देतो. ते म्हणतात नको. त्यांचा फोन वाजायला लागतो. ते फोन रिसीव्ह करतात. सुलक्षणा आत्या म्हणते, "चंद्रकांत देशपांडे बोलतायत का?" चंद्रकांत, "ही काय फोन करायची वेळ आहे का?" सुलक्षणा आत्या म्हणते, "अर्जंट आहे साहेब." ते म्हणतात, "उद्या बोलू आपण." पण ठेवतच असतात. तेवढ्यात सुलक्षणा आत्या म्हणते, "ते तुमच्या पोरगीविषयी बोलायचं होतं. म्हणजे ती तुमची पोरगी त्या राजाबरोबर ड्रायव्हर बरोबर पळून गेली ती." इकडे चंद्रकांत ओरडायला लागतात, "ए तोंड सांभाळून बोल, पोरीबद्दल बोलायचं नाही." सुलक्षणा आत्या इकडे म्हणते, "म्हणजे बोलली की नको का ठेवतेच फोन मग." चंद्रकांत म्हणतात, "बोल कुठे आहे माझी मुलगी?" त्या म्हणते, "म्हणजे ती तुमची मुलगी त्या राजाबरोबर त्या पोरग्याबरोबर त्या पोरग्याचं घर माहिती आहे मला." तर सांगत असते, "तू एक तिचा बाप आहे ना एक नंबरचा बेवडा आहे आणि त्याची 4 पोरं एक नंबर वाया गेलेली पोरं आहेत." कृष्णात त्यांचे कान भरवत असते आणि ती म्हणत असते, "तो पोरगा आहे ना तो घरीच येणार आहे तुमच्या पोरगीला घेऊन. खंडणीसाठी तुम्हाला फोन बी येईल." चंद्रकांत म्हणतात, "पत्ता पाठव मला त्या घराचा." सुलक्षणा आत्या म्हणते, "हे काय आमच्या घराच्या इथंच आहे. पत्ता पाठवते मी तुमचीच काय पण इथं कुठलीच मुलगी तिथं आली नाही पाहिजे." सुलक्षणा आत्या म्हणते, "काळजी वाटली हो म्हणून फोन केलाय तुम्हाला नंबर शोधून." मग चंद्रकांत तिकडून फोन ठेवतात आणि मग सुलक्षणा आत्या इकडे फोन ठेवून हसायला लागते. "ते धोंडे आता पोऱ्यासकट सगळे मेलं कशी वाट लावली त्यांची मी." असं म्हणून ती हसत असते मोठ्या मोठ्याने. चंद्रकांत इकडे महेशला बोलवतात आणि म्हणतात, "चल चल चल त्या ड्रायव्हरचा पत्ता मिळाला." आणि मग त्या हनुम्याला म्हणतात, "ए इकडे एक गाडी आमच्या मागं पाठवून द्या आणि 2 बाकी तुम्ही सगळे शोधायला जावा. चला चला लवकर गडबड करायला लागते." तेवढ्यात विमान येतो आणि म्हणतो, "अंकल तुम्ही कुठे निघालाय? मी येतो तुमच्यासोबत." अवनीचे वडील म्हणतात, "नाही नाही तू यायचं नाहीस, तू डायरेक्ट लग्नाच्या मंडपात भेट मला." मग ते निघून जातात. विवान म्हणतो, "येतोय मी तुमच्या मागे." असं म्हणतो निघायला लागतो. पण तो गुंड येतो त्याची गाडीची चावी काढून घेऊन म्हणतो, "जायचं नाही तुम्ही." ते अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. अवनी राजावर डाऊट घेत असते. राजा म्हणतो, "तुमचा विश्वास नाही ना, चला तुम्हाला परत नेऊन सोडतो." मग ते डाऊट नव्हते घेत मी फक्त सेफ्टीसाठी. राजा म्हणतो, "मला वाटलं तर खमके आहेत तुम्ही, पण तुम्ही तर." अवनी म्हणते, "ए हसू नकोस, खमकी आहे मी. सिच्युएशन असली तर कुठली मुलगी घाबरेलच ना." राजा म्हणतो, "बरोबर आहे. ठीक आहे चला." असं म्हणून राजा वॉशरूमला जात असतो. त्यात अवनी त्याला थांबवते आणि म्हणते, "ए कुठं चाललास? तू असा सरावाने कुठं चाललायस? तुझे कोणी साथीदार आहेत का इकडे?" राजा म्हणते, "एक नाही 2 आहेत साथीदार लपलेत. होय इथेच लपलेत माझे साथीदार. एक बिबट्या आणि दुसरा वाघ. बोलवू का त्यांना?" बोलवतो मग त्यांना हाय म्हणा. अवनी म्हणते, "मस्करी करतोस माझी?" राजा म्हणतो, "तुम्ही सुरू केली." असं म्हणून तो जात असं अवनी त्याला परत थांबवते, "ए थांब. असं एकटीला सोडून कुठे निघालायस तू?" राजाला सांगता येत नसतं. तो म्हणतो, "अहो तेव्हा तुमच्या बाबांचे गुंड कोयता घेऊन मागे लागले होते ना तेव्हापासून लागली आहे मला." अवनीला काही कळत नसतं. अवनी म्हणते, "तहान लागली आहे?" म्हणतो, "कोयता बघून घाबरलेल्या माणसाला तहान लागते का?" म्हणते, "मग कुठे चाललास तू?" राजा नाईलाज असतो तिला बोटवर करून वॉशरूमला जात असेल तर साईन दाखवतो आणि म्हणते, "शी मग जायचं ना आपलं आपलं. सांगायची काय गरज आहे?" राजा म्हणतो, "मी जातच होतो. विचारलं म्हणून सांगतोय." मग अवनी म्हणते, "हा मग जा ना. तसे मी एकटी राहू शकते तू जा ना." राजा म्हणत असतो, "काय सारखं प्रश्न उत्तर द्यायचे." असं त्यांची थोडीशी चालू असते भांडणं. अवनीला मात्र इथे गाडीमध्ये एकटीला खूप भीती वाटत असते. सुंदर मालिका आहे मंडळी आणि सगळ्याच कलाकारांची ॲक्टिंग देखील खूप सुंदर आहे. तुम्हाला जर आपल्या चॅनलचे रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे हा एपिसोड इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे की चंद्रकांत हे राजाच्या घरी आलेले असतात आणि अण्णांना बंदूक दाखवून त्यांना धमकवत असतात. त्यांना विचारत असतात, "कुठे ठेवले तुझ्या मुलग्याने माझ्या मुलगीला?" म्हणतात, "माहिती आहे मला पण सांगणार नाही." ना म्हणत असतात, "माझ्या मुलानं लग्न करून आणलं ना की मोठं जेवण घालीन मग." मग चंद्रकांत म्हणतात, "मुलाच्या लग्नाचं नाही 13व्याचं." बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय होतंय ते. धन्यवाद.